टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपूरचा पारा 45°C उंबरठ्यावर आहे। त्यामुळे नागपूर महानगरपालिकेकडून आता तातडीनं हीट ॲक्शन प्लॅन लागू करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील GPO चौकात सुद्धा अशा प्रकारे ग्रीन नेट ज्या आहे त्या लावण्यात आलेल्या आहे। दुपारच्या वेळेस सिग्नलवर 2 ते 3 मिनिटं कधी 1 मिनिट थांबावं लागतं दुचाकी चालकांना। अशा वेळेस उष्माघाताचा धोका असतो, त्यामुळेच अशा प्रकारच्या ग्रीन नेट लावण्यात आलेले आहे। आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहे, आताही चटके लागायला लागलेले आहे। त्यामुळे 12 वाजताचं ऊन 1 वाजताचं ऊन काय असेल याचा अंदाज आपल्याला येतो। दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडतात, प्रचंड तापमान नागपुरात पाहायला मिळते। माझ्यासोबत काही नागपूरकर आहेत, त्यांना विचारूया सर 8 वाजता चटके लागायला लागले। 8 वाजता यावेळेस तर अतिशय ऊन आहे आणि दुपारच्या वेळेस तर इथे बिलकुल गाडी उभी ठेवली की इतकी गाडी गरम राहते की आजारी पडण्याची भीती वाटते इतकी। आता ही जी व्यवस्था गव्हर्नमेंटने केली आहे खूपच चांगली व्यवस्था आहे, कारण की लांब लांब सिग्नल चालतात त्यावेळेस लोकांना याचा फायदा खूप होतो याचा, है ना। तुम्ही कशी उपाययोजना करता, म्हणजे दुपारच्या वेळेस बाहेर पडता का? बहुतेक आम्ही दुपारच्या वेळी बाहेर नाही पडायचं ते करतं, पण असं आहे की काम आहे तर मला पण हे जे करावं लागतं आणि हे जे आहेत ते इफेक्टिव्ह नक्कीच आहेत। सकाळी 8 वाजता ही चटके लागायला लागले आणि त्यामुळेच तातडीनं नागपूर महानगरपालिकेनं आपला हीट ॲक्शन प्लॅन लागू केलेला आहे। पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी केलेली आहे। चौकात अशा प्रकारे ग्रीन नेट लावण्यात आलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।